सातारा जिल्ह्यातील दरे गावात भारतीय सैन्यातील जवान प्रमोद परशुराम जाधव यांचा वयाच्या 32व्या वर्षी शुक्रवारी रात्री रस्ता अपघातात दुर्दैवी निधन झालं। ते पत्नीच्या प्रसूतीसाठी 8 दिवसांची सुट्टी घेऊन गावी आले होते। प्रमोद यांची दुचाकीला टेम्पोने जोरदार धडक बसली आणि ते जागीच मृत्युमुखी पडले। आणि दुसरीकडे अपघातानंतर अवघ्या काही तासातच त्यांच्या पत्नीने एका गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला। एकीकडे नवजात बाळाच्या आगमनाचा आनंद तर दुसरीकडे पती-पित्याच्या निधनाचे असह्य दुःख, हे दोन टोकाचे भाव एकाच वेळी कुटुंबाला सहन करावे लागले। अंत्यसंस्काराच्या वेळी हृदयद्रावक क्षण समोर आला। प्रमोद यांचे पार्थिव गावात आणले असतानाच रुग्णालयातून स्ट्रेचरवर पत्नी आणि अवघ्या 8 तासाच्या चिमुकलीला अंतिम दर्शनासाठी आणण्यात आले। आईच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि निरागस बाळाची शांत झोप पाहून उपस्थितांचे काळीज पिळवटून गेले। संपूर्ण गाव भावुक झाले। हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून महाराष्ट्रासह देशभरातून नागरिक हळहळ व्यक्त करतात। देश सेवेसाठी झटणाऱ्या जवानांच्या कुटुंबावर अशी वेळ येऊ नये अशा भावना देखील आता व्यक्त होत आहेत।